आज आपण बनवणार आहे एकदम भन्नाट लागणारा अंडा घोटाळा रेसिपी। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला खूप चविष्ट अशी लागते आणि एकदम झटपट अशी तयार होते। तुम्ही जर या पद्धतीने अंडा घोटाळा बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल एवढी देखील 100% गॅरंटी आहे। हा अंडा घोटाळा तुम्ही पावासोबत ब्रेड सोबत खाऊ शकता, खूप चविष्ट लागतो। तर वेळ न वाया घालवता चला आता वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी तर मी इथे 5 अंडी उकडवून घेतलेली आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत। तर आता हे अंडे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर किसण्यासाठी मी इथे छोटी किसणी घेतली आहे, तिने सर्व अंडी किसून घेणार आहे। जर तुम्हाला अंडी किसायची नसेल तर तुम्ही कट करून देखील घेऊ शकता। सुरीच्या साहाय्याने बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। पण अंडी जर किसून घेतली तर त्या भाजीची चव अजूनच छान लागते, म्हणून मी इथे सर्व अंडी सर्वात आधी किसून घेतलेली आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये घालते 2 मोठे चम्मच तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचा आहे चिरून घेतलेला कांदा। एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, हा मी चॉपरने कट केला आहे, जेणेकरून कांदा एकदम मॅश होईल। कांदा आता छान परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतला की त्यामध्ये घालायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर व्हायला लागला की त्यामध्ये घालायचा आहे 1 वाटी टोमॅटोची पेस्ट। टोमॅटो सुद्धा मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। टोमॅटो ही मी चॉपरमध्ये चिरून घेतलाय, जेणेकरून लवकर शिजला जाईल आणि त्याची चांगली प्युरी तयार होईल। आता हा टोमॅटो आणि कांदा छान स्लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती जोपर्यंत चांगला मऊसूत होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर घालायचं आहे 1 चम्मच मीठ। आता चवीनुसार मीठ घाला। पाव चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच कांदा लसूण मसाला घालायचा आहे, 1 चम्मच घरगुती लाल तिखट घालायचा आहे आणि 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे आणि हा सर्व मसाला चांगला स्लो गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे। मसाला जेवढा छान तयार होईल तेवढाच आपला अंडा घोटाळा अप्रतिम असा लागणार आहे। तर मस्त स्लो गॅसवरती तेल सुटतवर मसाला छान मी परतून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। मस्त 1-2 वेळा मिक्स करून आता यामध्ये घालायचं आहे किसून घेतलेली अंडी। किसलेली अंडी मसाल्यामध्ये छान मिक्स करायची आहे, जेणेकरून मसाल्याचा व अंड्याचा फ्लेवर एकत्र होईल आणि भन्नाट असा आपला अंडा घोटाळा तयार होईल। ही रेसिपी फक्त 20 मिनिटात तयार होते। अंडी शिजण्यासाठी 10 मिनिटं लागतात आणि त्यानंतरचे 10 मिनिटं अंडा घोटाळा बनवायसाठी लागतात। तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि खायलाही एकदम चविष्ट लागते। हा अंडा घोटाळा तुम्ही पावासोबत, त्यासोबत ब्रेडसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता, खूप चविष्ट असा लागतो। तर मस्त असा आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया तर तुम्ही कलर देखील पाहू शकता, किती छान असा कलर देखील अंडा घोटाळ्याला आलेला आहे आणि खायलाही तेवढाच छान लागतो आहे। एकदा तरी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। मस्त आपला प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून देखील दाखवला आहे। अंडा घोटाळा तयार झालेला आहे। अंडा घोटाळ्याच्या वरती मस्त असं ऑमलेट देखील मी ठेवलेलं आहे। मस्त आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे।